कल्याण स्टेशन परिसर हा कायमच रिक्षांनी गजबजलेला असतो। स्टेशन परिसरामध्ये प्रवासी आणि रिक्षा चालक यांच्यामध्ये होणारा वाद हा काही नवीन नाहीये। अलीकडे कल्याण आरटीओ जास्तच ॲक्शन मोडमध्ये आलेली दिसते। रायते पुलावर झालेल्या अपघातानंतर आरटीओला नागरिकांनी चांगलंच ट्रोल केलं होतं। त्यानंतर आरटीओनं काळ्या पिवळ्या गाड्यांवर कारवाई केली होती आणि या कारवाईला सुद्धा वेग आलेला आपण बघितलं। आता रिक्षांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता वाहतूक पोलीस आणि आरटीओ यांनी पुन्हा एकदा स्टेशन परिसराकडे आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे। कल्याण रेल्वे स्थानकात नियमभंग करणाऱ्या रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे आणि या मोहिमेदरम्यान लायसन नसणे, ओव्हरसीट प्रवासी घेणं, वाहनांचं पासिंग नसणं, रिक्षा बॅच नसणं, परमिट नसणं, त्याचप्रमाणे चालकांनी गणवेश म्हणजेच युनिफॉर्म न घालणं अशा विविध नियमभंगांच्या प्रकारावर कारवाई करण्यात आलेली आहे। या कारवाईमध्ये एकूण 40 चालकांवर दंडात्मक कारवाई करत त्यांना मेमो देखील बजावण्यात आले। विशेष म्हणजे या कारवाईतून सुमारे 1.5 ते 2 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती आरटीओच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली आहे। प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि वाहतूक शिस्त राखण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। आज आपण उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण व ट्रॅफिक कल्याण यांच्या संयुक्त कारवाई करत आहोत। यामध्ये आपण 4 सीट बसलेले, ज्यांच्या बॅच नाही, परमिट नाही, पासिंग नाही, इन्शुरन्स नाही आणि ज्यांनी युनिफॉर्म वगैरे घातलेले असे मोटर व्हेकल कायद्याअंतर्गत ज्या पण तरतुदी अंतर्गत आपण त्यांना सगळ्यांना फाईन दिले आहेत आणि सगळ्यांना एकच एवढी रिक्वेस्ट आहे की सगळ्या रिक्षावाल्यांनी आपण युनिफॉर्म घालावे, सोबत आपले कागदपत्र व्यवस्थित ठेवावे, नाहीतर आपण पुढील दंडात्मक कारवाई करणार। किती दिवसाची कारवाई, किती आतापर्यंत कारवाई केली? आता आज आपण जवळपास 40 मेमो दिले आहेत। त्याची टोटल रक्कम 1.5 ते 2 लाखाच्या घरात जाते आणि इथून पुढे ही चालूच राहणार, कारवाई चालूच राहणार। संयुक्त कारवाई चालू आपली आज वरिष्ठांच्या आदेशाने आम्हाला रेल्वे स्टेशन येथे रिक्षावाले जे फ्रंटला बसवता, काही विदाऊट युनिफॉर्म घालता, काही विदाऊट लायसन आहे, काही विदाऊट पेपर आहे, असे चालणारे भरपूर आहेत। त्यांच्यावर कारवाई करण्याचे आरटीओ साहेब कदम सूर्यवंशी साहेब आले। आमची संयुक्त कारवाई चालू आहे। आमच्या वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही सर्व कारवाई करून दंडात्मक कारवाई करीत आहोत। किती कारवाई केली आतापर्यंत झालेल्या आमच्या कारवाया 25 आणि 35 कारवाई झाल्या। 25-35 आमच्या संयुक्त कारवाया होऊन अशा 61 कारवाया दंडात्मक। स्टेशन परिसरामध्ये काही रिक्षा चालकांच्या मनमानीचा मुद्दा कायम चर्चेत राहिलेला आहे। कल्याण रेल्वे स्थानक हे महत्त्वाचं जंक्शन आहे। लांब पल्ल्याच्या गाड्या या ठिकाणी थांबतात, त्यामुळे प्रवाशांची कायमच वर्दळ या ठिकाणी दिसून येते। स्टेशन परिसरामध्ये जागा मिळेल तिथे रिक्षा आडव्या तिडव्या उभ्या केल्या जातात। त्यातच स्टेशन परिसरामध्ये गुन्हेगारी देखील वाढलेली आहे। प्रवाशांना सुद्धा या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या त्रासाला सामोरं जावं लागतं। छेडछाडीच्या घटना सुद्धा घडलेल्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवर यंत्रणा देखील आता अलर्ट झालेल्या आहेत। त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळी बहुतेक रिक्षा चालक हे पार्ट टाइम मध्ये रिक्षा चालवत असतात। मालक कोणी वेगळा असतो आणि चालक कोणी वेगळा असतो, त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये सुरक्षिततेचा मुद्दा देखील पुन्हा समोर येतो। आरटीओ आणि वाहतूक विभागानं स्टेशन परिसरात केलेल्या कारवाईचा आता रिक्षा चालक धसका घेतात का ते पाहावं लागेल। या व्हिडिओबद्दलचं तुमचं मत तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। कल्याण डोंबिवली व नजीकच्या परिसरातील नवनवीन अपडेट्ससाठी आजच लोकमतच्या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। मयुरी चव्हाण, कल्याण डोंबिवली।